प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा युडाइस पोर्टलमध्ये MBU स्टेटस काय आहे आणि MBU स्टेटसमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची लिस्ट तयार करायची आहे। म्हणजेच त्या ठिकाणी आधार व्हॅलिडेशन आपल्याला विद्यार्थ्यांचं करायचं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पहा आपल्याला आता MBU स्टेटस संबंधी आपण माहिती पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला प्रथमतः क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। पहा क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युडाइस प्लस स्टुडंट ही जे पोर्टल आहे त्या पोर्टलला आपल्याला जायचं आहे। पहा आता आपण जाऊया। आता पहा स्टेट आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे। पहा महाराष्ट्र, गोवरती क्लिक करा। गोवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला युडाइस क्रमांक आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा फिल करायचा आहे। पहा आता कॅप्चा व्यवस्थित फिल केल्यानंतर आपण युडाइसच्या ऑफिशियल याला जाणार आहेत पेजवरती। पहा कॅप्चा या ठिकाणी आपण व्यवस्थित टाकत आहोत आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होणार आहे। 2526 याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा हे क्लोज करा आणि या आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे पहा आता आधार MBU मॉड्यूल। पहा आता आधार MBU मॉड्यूल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट क्लास सिलेक्ट केल्यानंतर पहा या ठिकाणी गोवर क्लिक करा। पहा आता या ठिकाणी आपल्याला दिसतं इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत। आता या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी MBU स्टेटस काय MBU पेंडिंग। पहा म्हणजे एज 5 ते 7 वर्षाचं एज आहे वयामध्ये MBU पेंडिंग आहे। म्हणजेच या ठिकाणी याचं रिव्हॅलिडेशन करणं गरजेचं आहे। म्हणजे पुनर्प्रमाणीकरण त्या ठिकाणी करावं लागणार आहे। म्हणजेच हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे परत त्या ठिकाणी बायोमेट्रिक अपडेट करणं गरजेचं आहे। म्हणजे त्याचे हाताचे ठसे असतील, त्याचबरोबर डोळे असतील, बरोबर, त्याचबरोबर त्याचा चेहरा असेल, या चेहऱ्याचं बोटाच्या ठशांचं आपल्याला काय करावं लागणार आहे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी आधार सेंटरला जाऊन करणं गरजेचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे फक्त विद्यार्थ्यांची लिस्ट तयार करायची। म्हणजे MBU पेंडिंग जे विद्यार्थी आहेत ते त्या लिस्टमध्ये घ्यायचे आहेत। शाळेच्या स्तरावरती एखादा कॅम्पचं आयोजन केलं जाणार आहे। मग त्या कॅम्पमध्ये आपल्याला या विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आहे। म्हणजेच त्या ठिकाणी MBU पेंडिंग विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आपले रिव्हॅलिडेशन करणं गरजेचंच आहे। म्हणजे त्यांचे हे ठसे बायोमेट्रिक अपडेट करणं गरजेचं आहे। पहा आता MBU पेंडिंग हा देखील विद्यार्थी काय MBU पेंडिंग आहे। म्हणजेच पहिलीचे दोन्ही विद्यार्थी MBU पेंडिंग आहेत। त्यानंतर दुसरी चेक करा। असं प्रत्येक इयत्ता या ठिकाणी आपण चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की किती विद्यार्थी या ठिकाणी MBU पेंडिंग आहेत। पहा MBU नॉट रिक्वायर्ड। पहा अशा पद्धतीचं MBU नॉट रिक्वायर्ड आलं असेल तर या विद्यार्थ्याला आपल्याला बायोमेट्रिक अपडेट करायची गरज नाही। म्हणजे MBU नॉट रिक्वायर्ड असेल तर त्या विद्यार्थ्याचं आपल्याला या ठिकाणी जे काही त्याच्या बोटाचे ठसे असतील, त्याचबरोबर डोळ्यांचं हे असेल ते द्यायची गरज नाही। म्हणजेच त्या ठिकाणी MBU नॉट रिक्वायर्ड असेल त्या विद्यार्थ्यांचं नाव तुम्ही लिस्टला घेऊ नका। ज्या विद्यार्थ्यांचं पेंडिंग आहे तेच विद्यार्थी त्या ठिकाणी लिस्टला तुम्हाला घ्यायचे आहे। पहा MBU नॉट रिक्वायर्ड, MBU नॉट रिक्वायर्ड, MBU नॉट रिक्वायर्ड, MBU पेंडिंग। पहा या ठिकाणी देखील पेंडिंग दाखवले। तो विद्यार्थी काय करायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं आधार व्हॅलिडेशन आपल्याला करायचं आहे। त्या ठिकाणी रिव्हॅलिडेशन करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीचं आपल्याला दिसून येतं आहे। म्हणजे फक्त पेंडिंगवाले विद्यार्थ्यांचंच काय करायचं आहे आपल्याला परत आधार अपडेट करायचं आहे। म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं बायोमेट्रिक अपडेट करायचं आहे। पहा बायोमेट्रिक अपडेटमध्ये आपण बोटाचे ठसे, डोळ्यांची जी उघडझाप आहे ती आणि चेहऱ्यांचं त्या ठिकाणी आपण हे करत असतो। म्हणजेच त्या ठिकाणी जे रिक्वायर्ड आहे म्हणजे रिक्वायर्ड नॉट रिक्वायर्ड आहे, जे पेंडिंग आहे तेच फक्त करायचं आहे। आणि नॉट ॲप्लिकेबल जर स्टेटस येत असेल तर त्याला काय करा रिव्हॅलिड फॉर MBU करा। म्हणजेच त्या ठिकाणी ते देखील MBU नॉट रिक्वायर्ड अशा पद्धतीमध्ये जाईल। म्हणजे
या ठिकाणी MBO टेटस NA नॉट ॲप्लिकेबल असं देखील येतं आहे. जर आला असेल तर रिव्हॅलिड केल्यानंतर तुमचं टेटस MBO नॉट रिक्वायर्ड असं येईल. म्हणजेच या ठिकाणी फक्त पेंडिंगवाले विद्यार्थी जेवढे आहेत ते विद्यार्थी शोधा आणि त्यांची लिस्ट त्या ठिकाणी आपण काय करायची आहे, तयार करून ठेवायची आहे. म्हणजेच तुमच्या शाळेच्या एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी काय केलं जाईल, सर्व शाळांचा मिळून एखादा कॅम्पचं आयोजन केलं जाईल. त्याच्यामुळे ही लिस्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे इयत्ता शक्यतो पहिली दुसरीचेच विद्यार्थी पेंडिंगमध्ये असणार आहेत. इतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये त्या ठिकाणी ते नसणार आहेत असं वाटतंय. म्हणजे तिसरीपासून पुढं एखादं म्हणजे काही जे विद्यार्थी आहेत नॉट रिक्वायर्डमध्येच असणार आहेत. पहा, नॉट रिक्वायर्ड MBO पेंडिंग प्लसमध्ये एक महत्त्वाचं अपडेशन आलेलं आहे, ते म्हणजे MBO टेटस. पहा आता MBO म्हणजे काय, तर बायोमेट्रिक मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट. या ठिकाणी आपल्याला नॉट रिक्वायर्ड असेल तर काहीही करायची आवश्यकता नाही. हे सर्वांनी नोंद करून घ्या आणि ज्यांचं पेंडिंग आहे त्या पेंडिंग विद्यार्थ्याची नावे लिहून घ्या. आणि नावे लिहिल्यानंतर केंद्र स्तरावरती एखाद्या शाळेवरती कॅम्पचं आयोजन केलं जाईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना घेऊन जा आणि रिव्हॅलिड फॉर MBO करा. म्हणजेच MBO नॉट रिक्वायर्ड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पॉपअप दिसेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी याचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला, त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.